नमस्कार मित्रांनो. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जानकी आता ओवीला घास भरवत असते. तर जानकी आता घास भरवता भरवता बोलून जाते की हा घास आजी आजोबाचा. पण मात्र ऋषिकेश खूपच रागारागाने जानकीकडे बघतो. तर मग आता जानकी लगेच तिचे शब्द बदलते आणि ओवीला घास भरवत म्हणते की हा घास सौमित्र काकाचा. ओवी तोंडामध्ये घास घेणार तेवढ्यात लगेच दाराशी सौमित्र आणि अवंतिका येऊन उभी राहतात. ओवी ते सगळं पाहते आणि लगेच सौमित्रला आवाज देते. आता जानकी ऋषिकेश दोघी आश्चर्याने सौमित्रकडे पाहायला लागतात. ओवी लगेच सौमित्रकडे धावत धावत येते आणि त्याला मिठी मारते. सौमित्रला पाहता ऋषिकेश एकही शब्द बोलत नाही. तो पाठ फिरवतो आणि मागे वळून उभा राहतो. इकडे अवंतिका लगेच जानकीकडे येते आणि जानकीला मिठी मारते. त्याच्यानंतर इकडे ओवी सौमित्रला म्हणू लागते की सौमित्र काका, तू कधी आलास? तुला माहिती का, इथे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. आजीने आम्हाला घरातून बाहेर जायला सांगितलं. आई आम्हाला कारण नाही सांगत आहे आणि तू आम्हाला घ्यायला आलायस ना? सौमित्र ओवीला म्हणतो की हो, मी तुम्हाला सगळ्यांना इकडनं घेऊन जायला आलोय. ओवी लगेच आता ऋषिकेशकडे येते आणि ऋषिकेशला म्हणू लागते, बाबा चला ना, आता आपण घरी जाऊयात. ऋषिकेश ओवीला म्हणत असतो, ओवी जेवणाचं ताट घेऊन आतमध्ये जा. याच्यावरती आता ओवी म्हणते, बाबा असं काय करताय? सौमित्र काका आपल्याला न्यायला आलाय आणि आपण त्याच्याबरोबर घरी जातोय ना. पण मात्र ऋषिकेश ओवीला म्हणतो की ओवी, आपण परक्या लोकांबरोबर कुठेही जात नाही आहोत. आता मी तुला शेवटचं सांगतो की ताट घे आणि आतमध्ये जा. ओवी सुद्धा आता लगेच घाबरते. तिचं जेवणाचं ताट घेते आणि लगेच तिकडे निघून जाते. मग तिथे सगुणा आणि गुलाबदादा दोघेही असतात. तर मग गुलाबदादा सगुणाला म्हणतात की सगुणे चल, बाहेर कुरडया वाळत घातल्यात ना, तेवढ्या आपण घेऊन येऊयात. तर मग गुलाबदादा आणि सगुणा सुद्धा तिकडे निघून जातात. तर मग त्याच्यानंतर सौमित्र इकडे ऋषिकेशकडे येतो आणि ऋषिकेशला म्हणतो, आमच्यावरती सुद्धा रागवलायस का तू दादा? तर दादा शब्द ऐकल्यानंतर ऋषिकेश लगेच चिडत म्हणतो की कोण दादा आहे? कोण आहात कोण तुम्ही दोघं? आणि तू मला का दादा बोलतोयस? इथे माझा कोणी भाऊ वगैरे नाहीये. याच्यावरती आता सौमित्र ऋषिकेशला म्हणतो की दादा, अरे तू माझा दादा आहेस, आमचा मोठा भाऊ आहेस आणि रणदिवे कुटुंबातला मोठा मुलगा आहेस तू. हे बघ, मला माहितीये की तुमच्याबरोबर जे काही झालं ना ते चुकीचं होतं. याच्यामध्ये तुमची काहीही चुकी नव्हती. प्लीज दादा वहिनी, तुम्ही घरी चला. याच्यावरती आता ऋषिकेश सौमित्रला विचारतो की कुठलं घर? पण आम्हाला इकडनं नेण्याआधी तू रणदिवे बाईंची परवानगी आणलीयस का? अरे बघ ना, तुझी आई तर आम्हाला गुन्हेगार सिद्ध करून मोकळी झाली. सौमित्र आता म्हणतो, माझी आई म्हणजे? अरे दादा, ती तुझी आई सुद्धा आहे. याच्यावरती ऋषिकेश ठामपणे सौमित्रला सांगून टाकतो की ते अजिबात नाहीये, ती माझी आई नाहीये. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे सगळेच हॉलमध्ये बसलेले असतात. तर आजी म्हणते, हा बिचारा सौमित्र एवढा लांबून आला काय आणि गेला सुद्धा. आणि गेला तो कुठे? जानकी आणि ऋषिकेश यांच्या दोघांनाही शोधायला. त्याच्यानंतर आता ऐश्वर्या लगेच बोलू लागते, म्हणजे आजी एक गंमत बघा ना, जानकी वहिनीचा सौमित्र भाऊजींवरती किती प्रभाव आहे. आता नानांनी जानकी वहिनीवरती बोट रोखलं, याच्यावरती त्यांचा विश्वासच बसत नाहीये. याच्यावरती आता शर्वरी म्हणू लागते की अगं, तो इथे असताना तर त्याने स्वतःच्या डोळ्याने पाहिलं असतं. पण माझा तर हे जे काही घडलंय ना त्याच्यावरती अजून सुद्धा विश्वास बसत नाहीये. तर ऐश्वर्याचे फासे पलटणार तेवढ्यात लगेच आता ऐश्वर्या मध्येच लगेच बोलत त्यांचा विश्वास परत आणण्यासाठी बोलू लागते. आपण ना, माझा विश्वास बसत नाहीये, मला काही सुचत नाहीये, काय करावं हे बोलणं ना आपण आता सोडून देऊयात. आता जानकी बहिणीने नानांना ढकललंय. आता नानांच्या बोलण्यावरती आपण जर विश्वास नाही ठेवला तर मग आपण नानांवरती अविश्वास दाखवतोय असा त्याचा अर्थ होतो. सारंग, शर्वरी, सुमित्रा हे सगळेच आता आश्चर्याने ऐश्वर्याचं ते सगळं बोलणं ऐकत असतात. ऐश्वर्या आता सारंगला विचारते, सारंग, ही गोष्ट ना मला खूप चुकीची वाटतेय, त्याच्यामुळे तुम्हाला काय वाटतंय? सारंग सुद्धा बोलू लागतो, हो तुम्ही बरोबर बोलताय. आता सौमित्रीला पटो अगर न पटो, पण मात्र नानांनी आपल्याला सांगितलंय ना, तर मग सत्य हेच आहे की जानकी बहिणींनीच नानांना सीडीवरनं ढकलवून दिलं. ऐश्वर्या म्हणू लागते, आणि ही गोष्ट सौमित्र भाऊजींना लवकरात लवकर पटायला हवी. जर जानकी बहिणी आणि ऋषिकेश दादांना जर सौमित्र भाऊजींनी जर शोधलं तर मग आता जानकी बहिणी आणि ऋषिकेश दादा सौमित्र भाऊजींना त्यांच्याकडे वळून घेतील, वेगळीच काहीतरी गोष्ट समजावून सांगतील आणि ही गोष्ट योग्य नाहीये, असं नाही घडलं पाहिजे. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे ऋषिकेश सौमित्रला सांगू लागतो, आज त्या ठामपणे मला सावत्र म्हणाल्या आणि मला बजावून सांगितलंय की यापुढे मी त्यांना आई म्हणायचं नाही. तुला तर हे काही सांगितलं नसणारच तिने. याच्यावरती आता सौमित्र लगेच ऋषिकेशला म्हणतो, दादा मला सगळं काही माहितीये, गुलाबने मला सगळं सांगितलंय, पण मात्र ही गोष्ट चुकीची आहे. आता नानांनी जरी जानकी बहिणीकडे बोट रोखलं असेल ना, तरी सुद्धा याच्यामध्ये ऐश्वर्याचाच हात आहे हे मला कळतंय.
हे बघ दादा, तुला माहिती आहे ना, ती ऐश्वर्या आपलं घर मोडायला आली आहे आणि आपल्याला असं होऊ द्यायचं नाहीये. आपल्याला एकजुटीने राहायचंय. याच्यावरती आता ऋषिकेश लगेच सौमित्रीला म्हणतो, सौमित्र हे एकजूट वगैरे ना काही नसतं, खोटं आहे हे सगळं. ती ऐश्वर्या आपलं घर मोडायला आली होती आणि या गोष्टीवरती कोणाचाच विश्वास नाहीये. तेवढ्यात लगेच अवंतिका म्हणते, दादा आईंचा विश्वास बसेल. आता आम्ही आलोय ना, आपण सगळे मिळून आईंना समजावूयात आणि त्या ऐश्वर्याचा खरा चेहरा आईंसमोर आणूयात. तर मग आता अवंतिकाचे बोलणं पाहता ऋषिकेश लगेच म्हणतो, आणि रणदिवेबाईंच्या खऱ्या चेहऱ्याचं काय करायचं. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे ऐश्वर्या काहीही करून सुमित्राचे कान फुगत असते. ऐश्वर्या आता सुमित्राकडे येते आणि सुमित्राला म्हणू लागते, आई तुम्ही काय शांत आहात, बोला ना काहीतरी. मी काय म्हणते, तुम्ही सौमित्र भाऊजींना समजावून सांगा ना, कारण ते इथे नसतात आणि इथे नसल्यानंतर नेमकं काय घडामोडी घडतात ना हे त्यांना नाही माहिती. उगाच किती बोलले ते, आणि माझं तर म्हणणं असं आहे की या सगळ्यामध्ये बोलण्याचा त्यांना नेमका हक्क तरी काय आहे. तर मग आता सुमित्रा लगेच ऐश्वर्यावरती ओरडत विचारते की काय हक्क आहे म्हणजे. मुलगा आहे तो या घरचा आणि त्याला सगळ्याच बाबतीमध्ये बोलण्याचा अधिकार आहे. इकडे दुसरीकडे ऋषिकेश सौमित्रीला म्हणतो की तुझी आई सुद्धा दोन चेहरे घेऊन वावरते सौमित्र. एका चेहऱ्यामध्ये ऋषिकेश रणदिवे तिचा सावत्र मुलगा असल्याची वागणूक देते आणि दुसऱ्या चेहऱ्यामध्ये ऋषिकेश रणदिवे हा तिचा सावत्र मुलगा आहे हे ठाम सांगते. ती जरी नाही म्हटलं ना तरी सुद्धा सावत्रपणाचा भेदभाव तिच्या मनामध्ये आहे आणि आज तो तिच्या वागण्यातून दिसून आला. म्हणूनच तर आम्ही ते घर सोडून निघून आलोय. अवंतिका आता म्हणू लागते, पण तो आम्ही बदलू. दादा आणि वहिनी तुम्ही जर त्या घरामध्ये नसलात ना तर ते घर घरच नाहीये. प्लीज तुम्ही आमच्या बरोबर घरी चला, आपण सगळं काही नीट करूयात. अवंतिका आता जानकीला म्हणत असते, वहिनी तुम्ही समजवा ना दादांना, प्लीज आमच्या बरोबर घरी चला. तर मग अवंतिकाचं बोलणं पाहता इकडे जानकी लगेच ऋषिकेशकडे येते. जानकी ऋषिकेशला म्हणते, ऋषिकेश सौमित्र भाऊजी आणि अवंतिका आपल्या दोघांनाही न्यायला आलेत. प्लीज आपण त्यांच्याबरोबर घरी जाऊयात ना. ऋषिकेश लगेच जानकीला म्हणतो, हो का, जाऊयात घरी. मग आपल्या मानाचं काय करायचं. आपला जो मान धुळीत मिळवला गेला तो मान आपल्याला कोण परत करून देईल. याच्यावरती आता सौमित्र लगेच म्हणतो, मी करायला लावेल. मी तुम्हाला तुमचा मान परत मिळवून देईल. मी तुम्हाला न्याय मिळवून देईल आणि त्या ऐश्वर्याला फक्त शिक्षा. ऋषिकेश आता सौमित्रकडे येतो आणि सौमित्रला म्हणतो, सौमित्र ही तुझी वकिली ना कोर्टात दाखव. नात्यामध्ये कुठल्याही न्यायाची गरज लागत नसते, कारण नाती जपणं हे प्रत्येकाचं कर्तव्य असतं. हे बघ, मी तुला शेवटचं सांगतोय, ज्या घरामध्ये माझ्या बायकोला गुन्हेगार ठरवलं गेलं ना त्या घरामध्ये मी परत कधीच पाऊल ठेवणार नाही. ऋषिकेश रागात तिकडे निघून जाऊ लागतो, पण मात्र जानकी लगेच ऋषिकेशला थांबवत म्हणते, ऋषिकेश एकदा ऐकून तरी घ्या. सौमित्र भाऊजी आणि अवंतिका हे दोघे आपल्यासाठी इथे आलेत. एकदा त्यांचं म्हणणं काय ते तरी ऐकून घ्या. ऋषिकेश आता जानकीला म्हणतो की जानकी, माझा निर्णय मी तुला सांगितलाय, आपण कुठेही जात नाही आहोत. ऋषिकेश रागातच तिकडे निघून जातो. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे ऐश्वर्या सुमित्राला म्हणत असते की तुम्ही बरोबर बोलताय, त्यांना बोलण्याचा ना हक्क आहे. फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की जानकी वहिनी परत या घरामध्ये येता कामा नये. म्हणजे त्या जर घरी परत आल्या ना तर हे आत्ता जे काही घडलंय ना त्याचा त्या बदला घेतील. आणि आई तुम्हीच विचार करा ना, त्यांनी जर परत नानांना काही केलं तर. आई त्यांनी तुम्हाला जर काय केलं तर. या सगळ्या गोष्टीची ना मला खूप भीती वाटतीये. हे बघा आई, सौमित्र भाऊजी येतील ना तेव्हा तुम्ही त्यांना समजावून सांगा आणि ते तुमचं ऐकतील सुद्धा. आई मला फक्त आपल्या घराची काळजी वाटते ना म्हणून मी म्हणतेय. ऐश्वर्याच्या या डोंगी बोलण्यावरती सुमित्राचा सुद्धा विश्वास बसतो आणि आता सुमित्रा सुद्धा म्हणते की बरं ठीक आहे, मी बोलते सौमित्राशी. आजी सुद्धा सुमित्राला म्हणते की सुमित्रा तू सौमित्राशी बोलूनच घे आणि त्याला पटवून दे की जानकीनेच नानांना जिन्यावरनं ढकलवून दिलं. जानकीच्या हातून चूक झालीये आणि ही चूक जर ऐश्वर्याच्या सुद्धा हातून झाली असती ना तरी सुद्धा मी हेच म्हटलं असतं. आता माझ्या जावयाच्या जीवावरती उठणाऱ्या मुलीला या घरामध्ये स्थान नाहीये. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे सौमित्र जानकीला म्हणतो, जानकी बहिणी तुला त्या घरामध्ये स्थान नाहीये. एरवी जर घरावरती एखादं संकट आलं ना तर पहिल्यांदी ठामपणे उभी तिथे तू असायचीस. घराला सांभाळून घ्यायला, चुकलेल्या व्यक्तीला सावरून घ्यायला. पण मात्र बहिणी अगं आज ते घरच चुकलंय आणि काय चूक आहे काय बरोबर आहे हे दाखवून द्यायला तूच नाहीयेस तिथे. अवंतिका जानकीला म्हणत असते, वहिनी बाकी काही नाहीये, तुम्ही आत्ताच्या आत्ता दादांना जाऊन सांगा. एक नाही आणि दोन नाही, आपण चौघे घरी जाऊयात आणि त्या मूर्ख ऐश्वर्याला धडा शिकवूयात. त्याच्यानंतर जानकी म्हणते, अगं अवंतिका, ऋषिकेश काही ऐकत नाहीयेत आणि आई काही ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नाहीयेत. सगळंच विस्कटलंय आणि तुम्हा दोघांना जर आमच्यासाठी काही करायचं असेल ना तर आत्ताच्या आत्ता त्या घरी निघून जा. आता जानकी सौमित्रला आणि अवंतिकाला म्हणत असते, आता या क्षणी तुम्ही दोघंही त्या घरी निघून जा. मला माहिती आहे की मुंबईत तुमची बरीच कामं खोळंबली आहेत, पण मात्र दिवाळी आली तोंडावरती. आता तुम्हाला त्या घरामध्ये असणं जास्त महत्वाचं आहे. नाना पूर्णपणे बरे झालेले नाहीयेत आणि आई सुद्धा घरी एकट्याच आहे. सारंग भाऊजी सुद्धा एकटे आहेत. त्याच्यामुळे तुम्ही दोघं इथे नाही तर तिथे असायला हवं.
अवंतिका लगेच म्हणते, कशाला जायचंय तिथे? तिथे ती महाराणी बसली आहे ना 10 लोकांना घेऊन. एखाद्या वेळी सगळे घराच्या बाहेर पडले ना तरी सुद्धा आई तिच्याबरोबर आनंदात राहतील. अवंतिका आता लगेच रागावते आणि लगेच बाजूला जाऊन उभी राहते. तर मला ते सगळं पाहता जानकी लगेच अवंतिकाला शावरण्यासाठी येते. जानकी अवंतिकाकडे येते आणि तिला म्हणू लागते, काय ग, नाश्त्यामध्ये निखारे खातेस की तिनग्या? किती ते गरम डोकं. तू जरा शांत हो, कारण शांत डोक्याने माणूस नेहमी चांगला विचार करू शकतो. एकदा तू आईच्या बाजूने विचार कर. आई कायम चांगुलपणाच्या सावलीत राहिल्या. ऐश्वर्यासारख्या बायकांचं काळं बेरं हे त्यांना नाही कळत. अगं, आपल्या आई खूप भोळ्या आहेत आणि त्यांना वाईटात सुद्धा चांगलंच दिसतं. आता जानकीचं हे बोलणं पाहता अवंतिका लगेच जानकीला म्हणते, कमॉन वहिनी, कुठल्या मातीच्या बनल्या आहेत तुम्ही? एवढं सगळं होऊन सुद्धा तुम्ही आईंच्याच बाजूने बोलताय. पण वहिनी, आईंच्या भोळेपणाची किंमत हे अख्खं घर मोजते, त्याचं काय करायचं? जानकी लगेच अवंतिका आणि सौमित्रीला म्हणू लागते, चुका कोणाकडनं होत नाही, माणसं चुकूच शकतात ना. अहो, नाना आणि आई आपले आई वडील आहेत, त्यांच्याकडनं एक चूक झाली म्हटल्यानंतर आपण त्यांना एक संधी सुद्धा नाही द्यायची का? जानकी आता त्यांना म्हणू लागते, आता तुम्ही घरी जा, आई चुकल्यात. जेव्हा त्यांना त्यांची चूक लक्षात येईल ना तेव्हा त्या मानाने आणि स्वतःच्या मनाने आम्हाला घरी बोलवतील. आणि ही गोष्ट फक्त मी मनाने बोलत नाहीये, मला या गोष्टीची खात्री आहे. ऐश्वर्याने फक्त आम्हाला त्या घरातून काढलंय, पण मात्र आई आणि नानांच्या मनातून ती आम्हाला कधीच नाही काढू शकत. जानकीचं म्हणणं सौमित्र सुद्धा मोडत नाही आणि तो सुद्धा घरी जायला तयार होतो. सौमित्र जानकीला म्हणतो, ठीक आहे बहिणी, तू म्हणतीयस ना तसंच आपण करूयात. पण मात्र तुम्ही इथे राहत असताना तुम्हाला जर काही जरी माझी गरज लागली ना तर लगेच मला सांगायचं. आता त्या घराला मी दाखवून देईन नकळत झालेली चूक आणि ठरवून केलेला गुन्हा याच्यामध्ये काय फरक असतो ते. दादा, आणि तुझ्या अंगावरचा कलंक पुसल्याशिवाय या सौमित्राला काही चैन नाही पडणार. सौमित्र आणि अवंतिका दोघी आता जानकीचे आशीर्वाद घेतात, त्यांना काळजी घ्यायला सांगतात आणि दोघी आता लगेच तिकडे निघून जातात. जानकी मात्र घडलेल्या प्रकरणामुळे खूपच हादरून गेलेली असते. त्याच्यानंतर इकडे सगळेच हॉलमध्ये असतात. तर मग तेवढ्यात दाराची बेल वाजते. सगळ्यांना असं वाटतं की आता सौमित्रच आलाय. त्याच्यामुळे सुमित्रा लगेच आता दार उघडायला जाते. सौमित्र अवंतिका दाराशी असतात. तर मग आता सुमित्रा मागे बघत असते. तर मग सौमित्र लगेच सुमित्राला विचारतो की काय बघतीयस आई, कोणाला बघतीयस? सगळं काही तुझ्या मनाप्रमाणेच झालंय. नाही आला तो घरी. ऋषिकेश दादाने इथे यायला सक्त नकार दिलाय. इकडे हे ऐकल्यानंतर तर ऐश्वर्याला खूपच आनंद होतो. सुमित्रा आता विचारते की तू भेटलास का त्याला? याच्यावरती आता लगेच सौमित्र सांगू लागतो, हो भेटलो ना, आपल्याच माणसाने त्याला घरातून ढकललं. पण मात्र त्याने जोडलेली बाहेरची नाती अजून तशीच आहेत. गुलाबदादाच्या घरी येते आणि तिकडनंच भेटून आलोय त्यांना. इकडे सौमित्र आता ऐश्वर्याकडे येतो आणि तिला म्हणू लागतो, हे नाही का ऐश्वर्या, तुला खूप आनंद झाला असेल ना ग, सगळं काही तुझ्या मनाप्रमाणे घडतंय. सौमित्र सारंगला म्हणतो, काय रे सारंग, याच्यावरती तुझं काही म्हणणं आहे का? सारंग शांत राहतो, तो एकही शब्द बोलत नाही. याच्यावरती आता सौमित्र लगेच सारंगला म्हणतो, हेच चुकतंय तुझं. आम्ही कोर्टात असं म्हणतो की सगळ्यात चुकीची जी व्यक्ती असते ती शांत राहते. तुझं जर स्वतःचं काही मत असतं ना तर तू तुझ्या बायकोला समजावून सांगितलं असतंस, आईला समजावलं असतंस. त्याच्यानंतर सौमित्र सुमित्राला म्हणतो, तो दादाकडनं आई म्हणायचा हक्क काढून घेतलायस ना, तर मी तरी कशाला तुला आई म्हणू? सुमित्रा लगेच सौमित्रला म्हणते, अरे सौमित्र, तो वेगळा आहे आणि तू वेगळा आहेस. सौमित्र म्हणतो, म्हणजे एवढं सगळं करून सुद्धा तो सावत्रच ना, आणि मी दूर राहून सख्खा. सुमित्राचं म्हणणं असतं की तू त्याची वकिली करायची ठरवूनच आलायस का? याच्यावरती सौमित्रचं म्हणणं असतं की कारण की चांगल्या माणसाची वकिली कोणीतरी करायलाच हवी ना, कारण की चुकीच्या लोकांची बाजू घेणारे बाजारामध्ये बरेच लोक मिळतात. सगळेच आता आश्चर्याने सौमित्रचं ते सगळं बोलणं ऐकत असतात. सौमित्र सुमित्राला म्हणतो, आज तू चुकली आहेस आई, आणि चुकीच्या लोकांची बाजू घेऊन त्यांना तू निकालात काढलंस. बाकी काही जरी झालं तरी चाललं असतं, पण मात्र हा दिवस आपल्या घरामध्ये येईन ना असं कधीच वाटलं नव्हतं. आणि शेवटी आज तो दिवस आलाच. याच्यावरती आता सुमित्रा सौमित्रला सांगण्याचा प्रयत्न करत असते, तू आधी शांत हो, मी काहीही चुकीचं केलेलं नाहीये, मी त्यांना घराबाहेर काढलेलं नाहीये, ते हे घर सोडून गेले. याच्यावरती सौमित्र लगेच म्हणतो, आणि तू त्यांना घराबाहेर जाऊ दिलंस. या ऐश्वर्याने तुझ्या डोक्यामध्ये काहीतरी भरलं, तिने तुझे कान भरले. पण मात्र आई, तुला कळत नाहीये का काय चुकीचं आहे काय बरोबर आहे? की आता ही गोष्ट लहान्यांनी मोठ्याला सांगायची आहे. कालपर्यंत तुझ्या जीवाभावाची असलेली जानकी वहिनी, तिने नानांना ढकलवून दिलं, हे ठरवून तू मोकळी झालीस. अगं आई, तू असा विचार कर, या ऐश्वर्याच्या प्रभावाने तू जानकीला घराबाहेर काढू शकतेस, तू त्यांना काहीही न बोलू शकतेस. मग नानांच्या मनावरती सुद्धा कुठल्या तरी प्रभावाने नानांनी चुकीच्या व्यक्तीकडे बोट रोखलं असेल. सगळे आता आश्चर्याने सौमित्रचं बोलणं ऐकत असतात. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत ऋषिकेश आणि जानकी दोघी बाहेर बोलत बसलेले असतात. तर मग ऋषिकेश जानकीला म्हणतो, दिवाळी हा सण आपल्या ओवीचा खूप आवडता सण आहे. आई याही वर्षी आपली ओवी दिवाळी झोकात साजरी करेल.
मी मिळेल तू नोकरी करेल आणि झोकात काम करेल. इकडे ऐश्वर्या सुद्धा म्हणत असते, मी असेपर्यंत या मुळशीमध्ये तुला नेमकं कोण नोकरी देते ना तेही मी बघतेच. ऋषिकेश आता नोकरी शोधण्यासाठी बाहेर पडलेला असतो. पण मात्र तेवढ्यात ऋषिकेशच्या कानावरती काही शब्द पडतात की दिवाळीनिमित्त जंगी सामने होत आहेत आणि त्याचं बक्षीस 1,00,000 रुपये. तर मग ऋषिकेश लगेच त्या सामन्यामध्ये सहभागी व्हायचं ठरवतो. तर मित्रांनो, पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शिव मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.